तर बारामतीत वेगवान अशा घडामोडी घडत आहेत। सध्या दत्तात्रय भरणे हे लक्ष्मण हाकेंच्या भेटीला दाखल झालेले आहेत। आता लक्ष्मण हाके नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। बारामतीमधल्या या सगळ्या वेगवान घडामोडींकडे आपले लक्ष असणारच आहे। मात्र आता राहुरी संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। आपले प्रतिनिधी सुनील भोंगळ आपल्या सोबत आहेत। सुनील, राहुरीमध्ये आज अक्षय कर्डिले त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतात, मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार या संदर्भातला सस्पेन्स अजूनही कायम आहे। नेमके आज राहुरीमध्ये काय काय घडामोडी घडू शकतात, शक्ती प्रदर्शन भाजपकडून कसं केलं जाणार आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर जी रिक्त झालेली जागा आहे त्या ठिकाणी त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले हे आज भाजपकडनं उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। सकाळी 10 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यानंतर एक भव्य अशी सभा जी आहे तर ती या ठिकाणी होणार आहे। त्या अनुषंगाने इथं जोरदार तयारी झाल्याचं पाहायला मिळतं आणि अक्षय कर्डिले यांचा अर्ज भरण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, त्याचबरोबर माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे असे मोठे नेते जे आहेत तर ते या ठिकाणी दाखल होणार आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे तर ते राहुरीमध्ये आज पाहायला मिळणार आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार देखील निश्चित झालेला नाही। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयासमोर काल रात्री उशिरापर्यंत खरं तर बैठक सुरू होती, मात्र त्यांचे जे आहे कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही। ते पक्षाकडनं उमेदवारी करतात की अपक्ष उमेदवारी अर्ज जो आहे दाखल करतात हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। थोड्याच वेळात या घडामोडी घडणारच आहेत। मात्र दुसरीकडे भाजपने जोरदार तयारी केलेली आहे। काही भाजपचे कार्यकर्ते त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली आहे, कोण कोण नेते येत आहेत आणि किती विश्वास वाटतो? आज या ठिकाणी आमच्या राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे। दुर्दैवाने ही निवडणूक खऱ्या अर्थाने कर्डिले साहेब गेल्यानंतर लागली, परंतु भारतीय जनता पार्टीचे आमचे कणखर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीने आमचा उमेदवार त्या ठिकाणी आज अक्षय शिवाजीराव कर्डिले यांचा आम्ही आज विजय निर्धार या ठिकाणी मेळावा घेणार आहोत आणि उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल करणार आहोत। ह्या अर्ज भरण्याच्या कार्यक्रमासाठी सन्मान्य प्रदेशाध्यक्ष आमचे चव्हाण साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आमच्या अहिल्यानगरचे सर्व सन्मान्य महायुतीचे आमदार त्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आज उभे राहणार आहेत। या ठिकाणी उपस्थित तरी मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं की ही निवडणूक जी बिनविरोध व्हायला हवी होती, मात्र तशी होताना दिसत नाहीये। आज या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की आमचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे त्यांच्या स्तरावर त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। त्यांनी विद्यापीठामध्ये सांगितलं होतं की हे बिनविरोध व्हायला पाहिजे, परंतु जर बिनविरोध नाही झाली तर त्या ठिकाणी आम्ही निवडणूक करण्यासाठी तयार आहोत। महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार देखील निश्चित झालेला नाही। अजूनही आज समजलं नाही की महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी आहे किंवा नाही, परंतु भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कर्डिले साहेबांचे चिरंजीव अक्षय शिवाजीराव कर्डिले त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज आज निश्चित दाखल करणार आहेत। एकूणच जर बघितलं माधवी तर या ठिकाणी आज जो मेळावा होतोय अर्ज दाखल केल्यानंतर तो भव्य विजय निर्धार मेळावा खरं तर त्यांनी म्हटलेला आहे। एकूणच जर बघितलं तर महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार देखील निश्चित झालेला नाही। त्यातच जे प्रमुख दावेदार होते प्राजक्त तनपुरे हे नेमका अर्ज पक्षाकडनं भरणार की ते अपक्ष उमेदवारी दाखल करणार हे देखील अद्याप स्पष्ट झाले नाही। महाविकास आघाडी आता नेमकं काय निर्णय घेतात याकडे आपलं लक्ष असणारच आहे। सुनील, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।